बाई तुमच्या अंगणामध्ये आलो, अंगण झाडलेलं नाहीये, रांगोळी काढलेलं नाही, सडा टाकलेला नाहीये, ही 7-8 मुलं खेळतात, ही कोणाची? ही बाई वासुदेवा माझीच आहेत की. बाई तुम्हाला किती मुलं? मला की नाही वासुदेवा 4 पोरं आणि 3च पोरी. किती? 4 पोरं आणि 3च पोरी ना. आता देऊ देईन ती काय? बाई तुम्हाला इतकी मुलं? अहो वासुदेवा लोकाला 30-30 टन ऊस होतोय, 40-40 टन मोसंबी, 50-50 क्विंटल कापूस. अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बोलत नाहीये, कुटुंबाबद्दल बोलतोय. तुम्हाला इतकी पोरं? अहो वासुदेवा आमचं गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं? अहो बाई हे काय उत्पन्नाचं साधन झालं का? बरं मला सांगा, ही पोरं शाळेत जातात का? माय आणि काय देते ती शाळा? उगाच लेकराले 4 भीतीच्या आत नेऊन घालायचं, दिवसभर लेकडू कुडकुड करतंय, दुपार लोक अन्नाचा कण लागत नाही, काय तर म्हणे शाळेत जातं काय? शाळेत जात नाही म्हणजे मग ही नेमकी करतात काय? मोठा पोरगा दामवानाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, आणि 2 नंबरचा पोरगा इट भट्टीवर जाते इटा वायाला, आणि 3 नंबरचा पोरगा आटरी घेतं, कुणाच्या 10 कुणाच्या 20, आणि पोरगी माझ्यासोबत येते रानात खुरपाया. म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलं नाहीये, तुम्हाला शिक्षणाचं महत्व अजून कळलं नाहीये. मला सांगा बाई तुमच्या घरी शौचालय आहे का? आणि ते काय असतं बरं? अहो बाई शौचालय म्हणजे संडास. अहो वासुदेवा संडास काय बांधून राहायची वस्तू आहे का? आम्ही एका डब्यात 2-3 जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडेला जातो. अहो बाई शासनाला लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधले आणि तुम्ही असं उघड्यावर, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्वच्छतेचंही महत्व कळलेलं नाहीये. बरं मला सांगा तुम्ही गटात आहात का? होय आमचा तर लई मोठा गट आहे, 10-7 बायाचा. म्हणजे 17 बायांचा गट आहे तुमचा? हो वासुदेवा 17 गित्रा नाही, 10-7 मोजून मापून आहे, एकही कमी नाही एकही जास्त नाही. अहो बाई त्याला 17 म्हणतात ना. बरं मला सांगा, तुम्हाला बचत गटाचं महत्व कळालं नाहीये तर मला सांगा तुम्ही काय करताय? हा आम्ही उदड्याला जातो खुरपाया. म्हणजे तुम्हाला अजून आर्थिक उलाढालीचं महत्व कळलेलं नाहीये. बाई अशा घरची भिक्षा, तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलं नाही, आरोग्याचं महत्व कळलेलं नाहीये, स्वच्छतेचं महत्व कळलेलं नाही, अशा घरची भिक्षा हा वासुदेव घेणार नाही. हा वासुदेव निघाला पुढच्या घरी, शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो वासुदेवा काय म्हणता बाई? अहो ही घ्या माझी भिक्षा आणि म्हणावं दान पावलं दान पावलं. बाई तुमच्या दारामध्ये आलो, सडा टाकलेला त्यावर काढलेली सुंदर रांगोळ, ही 2 मुलं इथे काही अभ्यास करतात, ती कोणाची आहे? ती वय ती तर माझीच आहेत की. बाई तुम्हाला किती मुलं? अहो वासुदेवा आम्ही दोघं राजाराणी आणि आम्हाला एक चिमणा आणि एक चिमणी. म्हणजे तुम्हाला फक्त 2च. बाई तुम्ही फार आळस केला बघा. ओ वासुदेवा आळस बिळस काय नाही, त्याची म्हणच आहे की कुटुंब लहान तर सुख मान आणि कुटुंब छोटे तर सुख मोठे. बरं मला सांगा तुमच्या घरी शौचालय आहे का? हो आहे ना. तुम्ही बचत गटात आहात का? अहो वासुदेवा मी तर बचत गटाची अध्यक्ष आहे. बाई म्हणजे तुम्ही मला बोलण्यासारखं काही ठेवलं नाही. तुम्हाला आरोग्याचं महत्व कळलं, शिक्षणाचं महत्व कळलं, आर्थिक उलाढालीचं महत्व कळलं. अशा घरची भिक्षा या वासुदेवाला चालते. दान पावलं वासुदेवाला, हाय का होत आई